गुड मॉर्निंग मित्रांनो. परफेक्ट रात्री 10 वाजता आम्ही बसलेलो बसमध्ये. 5 वाजता परफेक्ट आम्हाला पोहोचवले कटरामध्ये. आता सगळे आमचे उतरलेत खाली. हॉटेल वगैरे आमचा बुक झालाय. ते बघ रेखतान. चला रूम वगैरे गेलेला आहे. चाललो होता रूम वर. कोण होतो माकड आहे. मला वाटलं कोण मुद्दाम रेखते का. माकड आहे. मला वाटलं शिरकींच्या मुद्दाम रेखते कोणतरी. माकरा धावत होता. मास्क घेतले ना भूषण. त्याला वालकीचा कोणतरी वाटला वा. ठीक आहे. पहिली बार बसलेले स्लीपर ट्रेन मध्ये. अंगा का आकारला. चला इंदी कटरा सिटी पोचलो एकदा का. आता जरा रूम वरती जाऊन फ्रेश वगैरे होते. हा अरे सिनेमा का वरती मंदिर आहे. जय माता दी. तर मित्रांनो इकडे आलोय प्रवीण गेस्ट हाऊस मध्ये. आम्ही 3 रूम घेतल्यात आम्ही प्रवीण गेस्ट हाऊस मध्ये. रूम नंबर 1 दोन्ही येलो डट्टे पेलो एका रूम मध्ये घुसल्यात. ट्रिपल बेड आहे आणि ही एक रूम. मला वाटतं 3-4 रूम घेतल्यात आम्ही. ही आणखीन एक रूम आमची. ही पण ट्रिपल बेडच आहे. ही पण एक रूम आमची आहे. इथं दरवाजा बंद केलाय. चूक कर तेरे मन को. आणि इकडनं वरती मंदिर आहे तिकडे. आता या साईडनं दिसत नाही. कुठून काय झालं. अरे तिकडे हा तो बघा वरती जी लाईट दिसते ना तो मंदिर आहे. अब इकडे आला काय जीवदानी. नाही जीवदानी नाही. एकविरा जेजुरीला आला. तसंच आहे रे ते. तोच हा मग मला त्यावी दाखवला. मंदिर आहे अर्धकुंवारी आहे. त्याच्या खाली मंदिर आहे. अरे यार ब्रश करायची आठवण दिली. आता विसरलेलो ना. यात्रेची सुरुवात झालेली आमची. यात्रा कार्ड वगैरे बनवलाय. पोरं पण निघाली इकडनं. आता यात्रा आमची स्टार्ट झालेली आहे. हा पास गल्यामध्ये लागतोच. तर मित्रांनो अगोदर जो आपण यात्रा कार्ड बनवलेला होता ना तो आता इकडे लोक चेक करतील की बरोबर आहे. त्याची आता ही लाईन लागले. हा चेक करून मग पुढे येईल. अशा प्रकारे आता आमचा गोप्रो आम्हाला जमा करावा लागला. जमा करावं लागलं नाही. जमा केला म्हणजे त्याने सांगितलं जमा करा वरती मध्ये कॅमेरा अलाउड नाही. बरं ठीक आहे करतो. त्याच्यानंतर आमचा प्लॅन होता घोडा बघायचा. घोडं पण आता हरतालवर गेले. आता गाडवर झाली आमची. त्यामुळे आता चालतच निघालोय. हळूहळू चालूया. कारण मेन घोड्या हरतालवर गेल्यात. मित्रांनो स्टार्ट केल्यानंतर पहिला बाथिंग घाट आहे. अजून 2 रस्ते फुटले नाही पुन्हा नवीन. हा पहिलाच रस्ता आहे. इथं बाथिंग घाट आहे पण याच्यामध्ये पाणी नाही. माझी इच्छा होती अंघोळ करायची. बाणगंगामध्ये अंघोळ करताना पण कोणीच बॅग नाही घेतली. त्याच्यामुळे मी पण नाही घेतली बॅग. थोडासा पाणी वगैरे असं टाकेन अंगावरती पण जाईल. अजून सुरुवात नाही झाली तेवढी पण दम लागलाय बेकार. रस्त्यामध्ये मस्त ठिकठिकाणी मंदिर वगैरे आहेत पण आपला टार्गेट आहे डायरेक्ट वरती पोहोचायचं.
बाकीची सगळी टीम कधीच पुढे गेली. आम्ही दोघं मागे आहोत आणि आमच्या मागे अजून एक दादा आहे. सीन घेण्यासाठी आपला टाइमपास सिम घेण्यासाठी टाइमपास झाला नवीन सीन. आणि कॅमेरा तिथे लॉकरला ठेवायचा होता, तिथे टाइमपास झाला. पोचूया. मित्रांनो बऱ्यापैकी चाललो आता. एक थांबायला थोडासा ब्रेक घेतला आम्ही. तर थांबू थोडा पायानं आराम. भूषणला पण ज्यूस प्यायचा होता. घाम फुटलाय घाम. चांगलाच घाम फुटलाय. हे बघ हा दादाने आमचे घोडा गेला. दादा आमचा आला चालत चालत. सगळ्या मागं होता. हा चणं घेतलं ना आम्ही खावाला. ये घे जा, ये घे. इसका कितना? 30 रुपये का है ना दादा, 30 रुपये पैसा नहीं मुझे बोला 30 रुपये अभी 30 रुपये बोला है ना धीरे पैसे अभी 30 रुपये बोला मुझे आज दुसरा चेकपॉईंट आम्ही क्रॉस केला. ते चेकपॉईंटच्या पुढं एक बॅटरी कारसाठी एक स्टेशन आहे. इथं याची मध्ये एंट्री मारून आया बसाचा. आया मग तुम्हाला गाडी घेवालेल डायरेक्ट पुढे घेऊन जाईल. थोडा करून इथपर्यंत गेला तरी पण चालेल. त्याच्यानंतर आमच्या गाड्यांमध्ये बसून जायचं डायरेक्ट. आम्हाला पायीच जावाचा. या सगळ्या इलेक्ट्रिक गाड्या लागल्या. मला वाटतं त्याचं टायमिंग आहे का? हां म्हणजे हा ज्याचा पहिला तिकीट त्याला पहिला का? बरोबर. या बरं ज्याचा पहिला तिकीट त्याला पहिला. या सगळ्या चालू नाही झालं रे. सगळ्या गाड्या चार्जिंगला लागल्या ना आता. इलेक्ट्रिक गाड्या टाइम टू टाइम आहे नंतर गाड्या बंद होतात ते. हा का? बरं दादा काय उतारला तर बोलला ना. मित्रांनो भरपूर चाललो. आता थोडासा आराम. म्हणजे जेवढी चढण होती ती समजी. आता इथं नॉर्मल प्लेनच रस्ता होता पण चढण होती. आता इथं नॉर्मल रस्ता आहे. त्याच्यामुळे थोडा पोटामध्ये काहीतरी टाकतो. कारण कसं आहे जोर कमी त्याच्यामुळे त्रास नाही होणार. आता थोड्या वेळा म्हणजे 2 किलोमीटर आहे फक्त भवन आपला. तिकडे पोहोचूया पटकन. बरं अजय काहीतरी बघायला भेटला वेल्यासारखा. पहाडी हिरण मस्त बिचारी येऊन बसले वरती. रस्ता बिस्ता टाकले का काही माहित नाही. ठीक आहे चल काहीतरी वेगळा बघायला भेटला. मित्रांनो बऱ्यापैकी आता आलोय. बऱ्यापैकी मंदिर बघितला जरा जीवाला शांती भेटली. आता बस थोडस बाकी आहे. थोडस बाकी आहे. पोचलो. कुछ बोलना चाहता है क्या? कुछ नाही थकले जा भाई मंदिर बघल्या थोडा थकवा कमी होते. असं काय बघत तू? बरा वाटला जरा. चला लवकर आता आलोय. आता आम्ही मंदिर परिसरामध्ये आलोय. हा मंदिर माझ्या मागे बघू शकता तुम्ही खाली. इकडनं आता पहिला दर्शन घेतो. याच्या पुढे मोबाईल वगैरे सर्व लॉकरमध्ये जमा होईल. त्यामुळे त्याच्या पुढे काही दाखवू नाही शकत. आता दर्शन घेतो
त्याच्यानंतर वरती रोपवे चालेल भैरवकडे जायला, मग त्याचे रोपवेमधनं आम्ही जातो. आता लॉकर शोधतो, पहिला लॉकर कुठे आहेत, लॉकरमध्ये सामान जमा करून आणि मग दर्शनाला. दर्शन वगैरे झालंय. रोपवेचे पास पण काढले भैरव बाबा मंदिरामध्ये जाण्यासाठी. तिकडचं दर्शन पटकन आटपून आम्ही हेलिकॉप्टर अवेलेबल असेल तर हेलिकॉप्टरने खाली जाणार आहोत. ॲक्च्युली हेलिकॉप्टरची गरज तर नाही आहे खाली जायला, पण थोडा तो पण एक्सपिरियन्स घेतलेला बरा आहे. तर आता चाललो आहे रोपवेमध्ये, तिकडे वरनं दाखवतो. हॅलो I'm Shekhar. मित्रांनो, रोपवेच्या बास्केटमध्ये बसलो आम्ही आता. टोपली बालना बालनामध्ये बसल्या मंदिराच्या दर्शनासाठी आता लाईनीमध्ये लागलोय. हा, याचा आहे का वरती ट्रेन मध्ये आलं, ट्रेन सारखं जाऊ दे. खूप मजा आली तिथं. तर आम्ही चालत चाललो वरती. लाजेत आवडे थंडीत ना भरपूर पडल्या. वैष्णोदेवीचे दर्शन झाले, आपले भैरव बाबाचे दर्शन झाले आणि अशा प्रकारे वैष्णोदेवीचा पूर्ण दर्शन आपला कम्प्लीट झालेला आहे. आता फक्त थोडस फोटोशूट वगैरे आणि माझा कॅमेरा खाली ठेवलाय, तो घेण्यासाठी जावं लागेल. बघूया. आता सगळं काही झालंय, आमचं दर्शन पण पूर्ण झाला, परफेक्ट झाला. आता बाकीची मंडळी इकडे थांबले, 2 तास आहेत आपल्याकडे फोटो वगैरे काढायला. पण आम्ही निघतो खाली, रोपवेने जाणार, त्याच्या पुढे हेलिकॉप्टरने जाणार खाली आणि कॅमेरा जो जप्त केला तो पहिला ताब्यात घेणार, तो मेन आहे. चला. रोपवेसाठी भरपूर मोठी रांग लागते. अगोदर तुम्हाला पुढे जाऊन रोपवेचं तिकीट काढावं लागेल, त्याच्यानंतर रोपवेसाठी लाईनीमध्ये लागावं लागेल आणि तिकीट काढल्यानंतर 1 तासाच्या आत तुम्हाला त्या रोपवेमध्ये जाऊन बसावं लागेल. रोपवे डिस्क्वालिफाय केली. नाहीतरी तिकीट इनव्हॅलिड होईल. आणि वरती गेल्यानंतर 2 तासाच्या आतमध्ये तुम्हाला रिटर्न सुद्धा यावं लागेल, नाहीतर मग नवीन तिकीट काढावं लागेल. बस हा तिकीट आहे. 1 तासाची फक्त व्हॅलिडिटी बसायला आणि 2 तासाची व्हॅलिडिटी रिटर्न यायला. काहीतरी काय काम आणि कधी पण त्या लोक बंद करतात. जरा हे जरा बघून या. खूप इच्छा होती हेलिकॉप्टर मध्ये जायची. आम्ही भैरव बाबाचे दर्शन घेण्या अगोदर विचारलं होतं, तेव्हा अवेलेबल होता. पण आता विचारायला गेलो तर हेलिकॉप्टर फुल झालेला आहे, त्याच्यामुळे आता सळीला जायाच कॅन्सल झालं. आता पायी मध्ये इलेक्ट्रिक रिक्षा भेटली तर बरी, नाही पायी. आता हेलिकॉप्टर साठी आम्ही इकडनं याच रस्त्यावरनं कदाचित आम्ही 2 ते 3 फेऱ्या मारल्या असतील, तेवढ्या लांबून. पण काय नशिबात तिकीटच नाही भेटला आम्हाला. हा ना, आता बघू बॅटरी वाली कार भेटते का. आता त्याच बघायला लागेल. नाही, ते पण बोलले 1-1 तासांनी काहीतरी हे होतं, नाहीतर मग तो पण नाही. हा, चालत हेलिकॉप्टर ऍक्च्युली गेला ना, मन दुखलंय माझं, कारण की आम्ही फुल तयार होतो. आयुष्यातला एक सुंदर असा क्षण गमावून घ्या, हा. कारण की ही संधी परत भेटणार नव्हती. आणि हेलिकॉप्टर रेट जास्त नाही हो, 2350. 2350 पण नाही. 11 जणांमध्ये म्हणजे 11,000 5 जण गेले असते, म्हणजे अच्छा. प्रत्येकी 2200 रुपये आले. काय करणार
नशीब मी तर विचार पण करून ठेवलेला की एक अशी व्हिडिओ काढेल मस्त, याला सांगून ठेवलं माझी व्हिडिओ काढ बाबा जाताना. फर्स्ट टाइम बसणार होतो ना हेलिकॉप्टर मध्ये, गरीब माणसं. जाऊ दे आता, काय झालं कॅन्सल. देवीच्या मनात आहे, तिने चालत आणलं. देवीच्या मनात आहे, ती चालत जायला सांगते. कारण घोडा करणार होतो, घोडा नाही मिळाला. हेलिकॉप्टर करायचं होता, हेलिकॉप्टर पण नाही मिळाला. गाडी पण आहे ती होप आहे आपली. बॅटरीची गाडीची होप आहे, पण 99% मला असं वाटतं ते पण कॅन्सलच होणार आहे. तरी बघूया. आता यांना काहीतरी खायचंय वाटतं. काय खायला नुसता? मित्रांनो, एक छोटासा अपडेट. 4 वाजल्यात. आमचा हेलिकॉप्टर कॅन्सल झाला, इलेक्ट्रिक कार पण कॅन्सल झाली, घोडा पण नाही इकडे. आता आम्ही पायदल यात्रा चालू आहे. डोकं काम आता. 4 वाजल्यात. बघू किती वेळ लागतो उतरायला आणि उतरता कशी हालत होते. उतरूया. तर मित्रांनो, 4 वाजता आपण उतरायला सुरुवात केलेली. 6:30 वाजल्यात आणि उतरता पायांवरती चांगला जोर आलाय. आता इकडे आम्ही आलोय लॉकर मध्ये, जिथे आपण आपला गोप्रो ठेवलेला होता. तो आता कलेक्ट करूया. बऱ्यापैकी आम्हाला एक 2.5 तास लागला होता. 2.5 तास लागला उतरायला आम्हाला. 4 वाजता स्टार्ट केलेली आपण, पण एकदम फास्ट उतरलो. नॉनस्टॉप पाण्यावर. मित्रांनो, ज्या गेट मधनं आपण आतमध्ये आलेलो त्या गेट मध्ये साईडनं आपण परत बाहेर आलो आणि जो आपण यात्रा कार्ड आपण बनवलेला होता तो परत तिकडे जमा करावा लागतो. आणि जर तो हरवला तुमच्याकडनं तर त्याच्यावरती तुम्हाला फाईन लागेल. त्याच्यामुळे तो सांभाळून ठेवा लागतो किंवा गळ्यातच घालून ठेवा, म्हणजे कसा तो हरवणार नाही. आता मंदिर परिसरातून किंवा या डोंगराच्या भागातून आम्ही निघालो बाहेर. आता रिक्षा करून आणि पोचूया कुठेतरी. रूम. लंच. 8:15 वाजल्यात. 8:15. ह्यो माणूस सांगतो याच्या ओळखीचा कुठला तरी हॉटेल होता. हॉटेल आता बंद झालाय का गायब झालाय असं काहीतरी झालंय. या माणसाच्या मागे जो लागेल ना त्याची जिंदगी खराब होईल. मग जिंदगी घरात आता माणूस एवढा चालून पाय फोडून आलाय आणि हा माणूस नुसता चालवतो बस. याचा अटक तरी किती. तिथं बर्गर किंग आहे, तो बंद आहे. डॉमिनोज बंद आहे. बघून आलो ना आपण. डॉमिनोज तिकडे आहे पुढे, पण मला डाळ खिचडी खायची इच्छा झाली. हा पूर्ण मागे तुम्ही बघितला मार्केट होता. नो ऑनियन. पुढे हॉटेल, पुढे आमचा रूम आहे आणि रूम जवळच चांगलासा हॉटेल आहे. थोडासा कॉस्टली असेल काय थोडासा कॉस्टली रे. वाटली थोडी आहे तो. कॉस्टली असेलच राजा. मग भूक लागली एकदा तर जेवून झोपायचंय बस. पाय दुखतात. मालिश नाही तेव्हा मालिश करायला घेतलं. मालिश करतात बघा सगळे. काय करणार यार, पायांची हालत खराब. चला बघू जरा हॉटेल मध्ये वगैरे. हा बघा, हा हॉटेल आहे मधुबन रेस्टॉरंट प्राईम स्वीट्स. पावभाजी. पावभाजी मी खाणार पावभाजी. माझी व्हेज थाली. कुठली थाळी खाणार तू? व्हेज थाली. काय खाणार? पेपर खाणार की वेपर खाणार? नो गार्लिक. व्हेज थाली. नो ऑनियन. बोलू त्याला सर. ओट जलवणारा व्हेज राईस, शेजवान राईस. आग लागली, आग ओटाना आग लागली. काही मसाला मारले वरचा. त्याला मारले आपलं सगळं काहीच नाही. हे पण चव भारी आहे. फक्त ओट जलवते. शेजवान चटणी दिली ती पण गोड आहे बघी. अजून माझी व्हेज थाली माझी बाकी आहे. याचा आटपल तवर. आपण माझा आताच्या हॉटेलमध्ये गेलतो ना आम्ही, क्लास मधुबन रेस्टॉरंट. क्लास. नुसता फक्त दिसायला भारी आहे, पण आम्ही सजेस्ट नाही करणार तुम्हाला की कोणी इथं जा. एकदम थर्ड क्लास. एकदम थर्ड क्लास म्हणजे सर्व्हिस एवढी बेकार ना की आम्ही सोडून अजून 2-3 व्यक्ती त्यांना ऑर्डर लेट होण्याबद्दल बोलत होते. 2-3
एक व्हेज फ्राईड राईस करायला किती वेळ लागतो? भले किचन किती पण बिझी असू दे, किती वेळ लागतो? आणि जर सगळ्यांच्या ऑर्डर डिले होत असेल तर ऑर्डर घेतात तो नाही असो. मला तो रबडी वापस दिली ते लेडीजने. हा, दोन लेडीजनी ऑर्डर परत दिली नाही पाहिजे. मग आम्हाला भूक लागलेली म्हणून थांबलो, तरी पण आम्ही लास्ट बोललो त्याला की ऑर्डर कॅन्सल कर, बिल बनव. तोपर्यंत ऑर्डर घेऊन आला तो, खाल्ली पटापट. आता अजून तरी पण मॅगडी मधनं ऑर्डर केली, ती बघू येते का. भूषण आपलं हॉटेल बराच मागे आहे रे. ओके दादा यो बस मी ते लोकेशनला मागवले. हा, मग असू दे ना, तू ये ना इथे. ठीक आहे चला, आता रूम वर जातो. कोणती चार? अरे यो बंद होता ना पहिल्यान, बंद होता पहिल्यान सगळं. मागवले पण दुसरी ऑर्डर पण आपली झाली, मागवली मस्त. केजीएफ